पहिल्यापासूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्वतंत्र लढण्याची भूमिका होती। एनडीए सोबत आम्ही 2015 ला आघाडी तोडली असून आमचा भाजपच्या विचारधारेला विरोध आहे। त्यांनी जातीपातीचे राजकारण केले असून त्यांच्या संविधानाला विरोध आहे, हे आम्हाला कदापि मान्य नाही, असं मत खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत मांडलंय। यावेळी त्यांनी भाजपवर शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप केलाय। पुन्हा महाविकास आघाडीकडे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, तरी सुद्धा वारंवार अशा पद्धतीनं घोषणा केल्या जायच्या की हातकणंगलेची जागा ही स्वाभिमानीसाठी सोडलेली आहे। खरं तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष यांची जी एनडीए आघाडी आहे त्याची फारकत घेऊन आम्हाला 2015 पासून आम्ही ती फारकत घेतलेली आहे। त्यांचाही आमचा काही संबंध नाही। म्हणूनच लोकसभेची निवडणूक स्वतंत्र लढवायचं हे गेल्या 6-7 महिन्यापासून आमची तयारी चालू असताना आणि कुठल्याही आघाडीच्या नेत्यांच्याबरोबर आमच्या चर्चा चालू नसताना अशा प्रकारच्या बातम्या वारंवार पेरल्या जायच्या। आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला जो विरोध करतो ते कधी लपवून ठेवलेला नाही, कारण त्यांच्यातल्या अनेक नेत्यांनी संविधानाला विरोध केलेला आहे। 400च्या वर जर खासदार निवडून आले तर आम्ही संविधान बदलू अशी त्यांची भाषा आहे। त्याचबरोबर आज जातीमध्ये धर्मामध्ये जी तेढ निर्माण केली जाते ते आम्हाला बिलकुल मान्य नाही। शेती संदर्भामध्ये बोलायचं झालं तर शेतकऱ्यांची घोर फसवणूक झालेली आहे। स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे हमीभाव देण्याचं आश्वासन देऊन 10 वर्षे पूर्ण झाली आणि तो हमीभाव काय मिळाला नाही। 750 शेतकऱ्यांचा मृत्यू दिल्लीच्या बॉर्डरवर झाला, त्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाला नाकारता येणार नाही। एवढंच नव्हे तर आज ज्या शक्तिपीठाला 27,000 एकर जमीन शेतकऱ्यांची जाणार आहे, त्या शक्तिपीठासाठी जे अधिग्रहण होणार आहे त्या अधिग्रहण होत असताना 2013चा जो मूळ कायदा आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती झाल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे।